जय भीम। काल जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी जे आढावा बैठक घेतली होती त्या बैठकीदरम्यान त्यांनी आदिवासी खात्याचे मंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरले। नंतर प्रसार माध्यमांनी ज्यावेळेस बातम्या प्रसारित केल्या त्यावेळेस त्याची सारवासारव करून त्यांनी नंतर सांगितलं की नाही, मी अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोललो। काय होतं, आपल्याला ज्यावेळेस 2, 2.5, 3 लाख लोकांनी निवडून दिलेलं असतं, आपण त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यावेळी आपण जी भाषा वापरतो त्या भाषेत अतिशय तारतम्य ठेवणं गरजेचं असतं, जबाबदारीने विधान करणं गरजेचं असतं। आदिवासी मंत्र्यांच्या बाबतीत ते बोललेच, परंतु त्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांनी एका जाती समूहाला सुद्धा वाईट बोललेले आहेत। फाशीपारधी समाज असेल, रामोशी समाज असेल, या समाजातील घटक चोरी करतात अशा आशयाचं विधान केलं। आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्यामध्ये याही समाजाचे घटक असतात आणि सर्वात महत्वाचं, आपण प्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधी म्हणून भाषा वापरताना आपण जबाबदारीने भाषा वापरली पाहिजे। धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय संविधानात तरतूद केलेली असताना एखाद्या विशिष्ट जाती समूहाला हीनतेनं बोलणं हे योग्य नाहीये। शरद सोनवणे हे आमदार आहेत, त्यांनी त्यांची भाषा वापरताना कोणत्याही जात समूहाला उद्देशून वाईट अपशब्द वापरणं ही गोष्ट निषेधार्ह आहे। ब्रिटिश काळामध्ये एक विशिष्ट जातीवर्ग हा गुन्हेगारी जातीचा म्हणून प्रसिद्ध होता। त्यामध्ये रामोशी असेल, फाशीपारधी असेल, पाथरवट असेल, अशा काही जातींचा समावेश होता। त्यावेळी त्यांना काय करावं लागायचं, समजा उदाहरणार्थ ते एका सासवड या ठिकाणी असतील आणि त्यांना पुढे पुण्याला जायचं, तर सासवडच्या पोलीस पाटलाला खबर देऊन, हजेरी देऊन नंतर पुण्यात गेल्यावर तिथल्या पोलीस पाटलाला हजेरी द्यावी लागायची। अशी त्यावेळी ब्रिटिश काळात तरतूद होती। परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा काही ज्या जाती आहेत ज्यांना गुन्हेगारी जाती म्हणून संबोधलं जायचं, त्यांना यातून मुक्त केलं। सोलापूरमध्ये पंडित नेहरूंच्या हस्ते फीत कापून अशा जाती आहेत ज्यांचा गुन्हेगारीमध्ये ब्रिटिश सरकारने समावेश केलेला होता, त्या गुन्हेगारी जातींना मुक्त केलं आणि तेव्हापासून या विमुक्त जाती आणि जमाती झालेल्या आहेत। म्हणजे बाबासाहेबांनी यांना गुन्हेगारीचा शिक्का पुसलेला आहे। बाबासाहेब सांगतायत की जन्मजात कुणीच गुन्हेगार नसतं। आणि हे सगळं असताना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अकलेचे ताळे तोडणं हे योग्य नाही। आमच्या रामोशी बांधवांबाबत असेल, आमच्या फाशीपारधी बांधवांबाबत असेल, अपशब्द वापरून त्यांना चोर संबोधून त्यांनी त्याची निर्वसना केलेली या गोष्टीचा मी निषेध करतो।